नमामि गंगे हर हर गंगे. गेल्या 4 वर्षापासून याच पवित्र अशा किनवट नगरीमध्ये भगवान शंकराच्या पायथ्याशी असलेली पवित्र अशी गंगा माता, त्या गंगा मातेची सेवा करण्याचं सौभाग्य आपल्या या किनवट परिसरातील समस्त भाविकांना लाभत आहे. आणि याही वर्षी आयोजन केलेलं असून आज कार्यक्रम प्रारंभ झालेला आहे. तर अशा या शुभ प्रसंगी समस्त भक्त मंडळींना मातृशक्ती, अधिकारीगण सर्वांनाच शारदीय नवरात्रीच्या अनेक अनेक शुभकामना. आपल्या सर्वांची शुभकामना आहे म्हणून आपल्या तालुक्यामध्ये धार्मिक कामामध्ये आपण यशस्वी होत चाललेले आहोत. खरं तर यशस्वी होण्याचं कारण म्हणजे तुम्हा सर्व भक्त मंडळींची शुभकामना आहे. परंतु मी माझं सौभाग्य समजतो, काम होतंय तुमच्या शुभकामनेनं, सहकार्यानं, आणि नाव होतंय नारायण महाराजांचं. हे माझं सौभाग्य समजतो. अशा या पवित्र कार्यामध्ये अनेक महापुरुष यांनी, भक्त मंडळींनी तन मन धनानं आपलं सहकार्य, सहयोग देऊन काम केलेलं आहे. उत्तरोत्तर अजून कामाची वृद्धी होत चाललेली आहे. विकासाच्या दृष्टिकोनातून, संघटनाच्या दृष्टिकोनातून, समरसतेच्या दृष्टिकोनातून, संस्कृतीच्या दृष्टिकोनातून आणि तसंच अध्यात्माच्या दृष्टिकोनातून, आदी करून समस्त दृष्टिकोनातून आजचा हा समाज उत्तरोत्तर प्रगतीपथावर आहे. हेच खरं विकास कार्य आहे. आणि हा विकास सर्वांगीण विकास आहे. काय म्हणू त्याला? सर्वांगीण विकास म्हणता येईल. आणि गंमत अशी आहे की याच्यामध्ये कथाकार आहेत, कीर्तनकार आहेत, सरकार आहे, पत्रकार आहेत, कलाकार आहेत, जसं भजनी मंडळी आहेत. अनेकांचं सहकार्य, अनेकांचं योगदान मिळून हे कार्य पुढे जात आहे. एकट्याचा नोहे खेळ, एकट्याचा नवे खेळ, मनोनी मेळ मेळविला. आणि खरंच कोणाला कोणाशी काही देणं घेणं नाही. सर्वांचा एकच ध्यास आहे की आपला विकास कसा होईल, समाजाचं कल्याण कसं होईल, धर्म संस्कृतीचं रक्षण कसं होईल. हाच एक शुद्ध हेतू मनामध्ये ठेवून आपण सर्वांनी आपलं योगदान दिलेलं आहे. मी गंगा मातेच्या साक्षीनं आपल्या सर्वांना हेच विनंती करू इच्छितो, हीच सद्भावना सोबत घेऊन जीवनपर्यंत आपणाला आपलं कार्य करीत राहायचं आहे. असा संकल्प घेऊन जाच सर्वांनी मिळून. एकट्याचा नोहे खेळ. अथवा अजून एक संतोक्तीप्रमाणे काय म्हणतात जगद्गुरु तुकोबाराय, एकमेका साह्य करू अवघे धरू सुपंथ. सुपंथ आहे. ज्या पंथानं जात असताना कुठल्याही अडीअडचणी नाहीत, दोष नाही,
असा हा सुपंथ आहे. सर्वांना श्रेयस्कर असलेला हा पंथ आहे, सुख देणारा पंथ आहे. या पंथानं आपण जायचं आहे. आज या समाजामध्ये एवढे चांगले लोक असून, कितीही चांगला परिसर असेल, कितीही चांगले लोक असतील, तरी त्याच्यामध्ये जसं गुलाबाचं फूल काट्या वाचून राहू शकत नाही, तसं कितीही चांगलं कार्य केलं तर या कार्यामध्ये समाजकंटक असल्याशिवाय राहतच नाहीत. ते तर त्याची एक रीत आहे, ते तर त्याची एक विधी आहे आणि हे ईश्वराचंच विधान आहे. म्हणून मला वाटते काटे बी फुलाचं संरक्षणासाठीच असतील, अन्यथा घेऊ नये. काटे काही वाईट नाहीतच. आणि काटे कधी कधी काटा काढायलाच काम देतात. असंही या समाजामध्ये, सृष्टीमध्ये अनादी कालापासून आलेली ही परंपरा आहे. तर ही परंपरा आपणाला जोपासून ठेवायची आहे. येणाऱ्या पिढीला आपण काय देणार? अनेक लोकांनी संपत्ती दिली, संततीला संपत्ती दिली, ते आळशी होऊन गेले. अनेक लोकांनी संपदा, संपत्ती, वस्तू, पदार्थ, अनेक प्रकारचं हे काही वैभव दिलं, परंतु ते आळशी झाली, काही व्यसनी झाली. परंतु आपल्या या भारतीय परंपरेमध्ये आपल्या संतांनी शिकवलेलं आहे की आपल्या संततीला संपत्ती द्या, याच्यात काही दुमत नाही, कोणाचा काही विरोध नाही. परंतु विशेष करून संपत्तीपेक्षा येणाऱ्या पिढीला संस्कार जर दिला तर ते सुखी राहील, अन्यथा राहणार नाही. आणि विज्ञान आणि अध्यात्म या दोन्हीची जोड घालून आपल्याला आपला समाज पुढे घेऊन जायचा आहे. सुशिक्षित लोकांना माझी विनंती आहे की जे बुद्धिजीवी लोक आहेत, जे सुशिक्षित लोक आहेत, यांच्यावर कितीतरी काम निर्भर आहे, यांच्यावर अवलंबून आहे विकास. आणि मी माझ्या अभ्यासामध्ये पाहिलेलं आहे, समाज कंटकाच्या जे काही दौर्जन्य आहे, त्याचा काही त्रास आहे, समाजाला उपद्रव आहे, एखादा समाजद्रोही माणूस असेल त्याचा उपद्रव आहे, त्याच्याही पेक्षा बुद्धिजीवी शहाण्या लोकांचं मौन जास्त घातक आहे. लक्षात येते ना माझं बोलणं? म्हणून सर्वांनी एक शांतीपूर्वक संघर्ष करायचा आहे. संघर्ष म्हणजे युद्ध नाही. आपल्या या सुपंथाला कसं सक्षम करायचं, सुपंथावर चालणाऱ्या लोकांनी कसं सक्षम बनायचं, याच्यासाठी सर्वांचं योगदान पाहिजे, आवश्यक आहे. म्हणून प्रत्येकांनीच आपण याच्यामध्ये जोडायचं आहे. मी सांगून गेलो की अध्यात्म आणि विज्ञान या दोन्हीची जोड, सांगड घालायची आपल्याला. बुद्धिजीवी लोकांचं मौन घातक आहे. काय समाजामध्ये घडत राहते आणि आपण मौन धरून पाहत राहतो, हे तर अन्याय आहे की नाही? काही लोकांचं म्हणणं असं आहे की आम्हाला काय करायचंय, आम्हाला काय करायचंय, परंतु तुम्हाला काहीतरी करायचं आहे म्हणूनच तर तुम्हाला या धर्तीवर देवानं पाठवून दिलंय, आणि आता तुम्ही रिकामी राहता. हे तर भूल आहे आपली, हे तर चूक आहे आपली. आता विज्ञानाची आणि अध्यात्माची सांगड का घालायची गरज काय आहे, तर तुम्हाला स्पष्ट एका छोट्याशा उदाहरणातून सांगून देतो की चारचाकी गाडी आहे, त्या गाडीला दोन वस्तू आहेत. एकाचं नाव स्टेअरिंग आहे, एकाचं नाव एक्सलेटर. काय म्हणतात त्याला? माझी इंग्रजी तुम्ही बरोबर करून घ्या. एक्सलेटरच ना, आणि एक स्टेअरिंग.
एक्सलेटर काय काम करते? वेग देते, स्पीड आहे ना. फक्त एकच काम आहे त्याचं. विज्ञान काय आहे तर आपल्या गाडीचं एक्सलेटर आहे. आपल्या प्रगतीला, आपल्या विकासाला वेग देणारं काम करते कोण? विकास. परंतु बिना स्टेअरिंग जर एक्सलेटरच असेल तर एक्सलेटर मुळे विकासच होत नाही. स्टेअरिंग नसेल तर विनाश बी होण्याची शक्यता आहे. तसं विज्ञानाच्या प्रगतीला अध्यात्माची जोड म्हणजे विज्ञान प्रगती करू शकते आणि अध्यात्म वळण देते. त्याला काय म्हणतात? स्टेअरिंग. तर हे जे आपण इथं आलेले आहोत, हे आपणाला वळण कोणीतरी दिलंय आपल्या आई वडिलांनी, महापुरुषांनी, संतांनी, ऋषी मुनींनी, शास्त्रांनी, म्हणून आपण इकडे वळलो आहे की नाही. ज्याला ज्याला वळण मिळालं नाही त्याची मळण तिकडं लागली, धाब्यावर, कुठं कशावर, कुठं कशावर. माफ करा, तुम्हाला काही असं टोचून बोलावं म्हणून माझं मत नाही. पण वळण कोण देते तर अध्यात्मच देऊ शकते. स्टेअरिंगची गरजच आहे. कितीही गाडी चांगली असली तरी या दोन गोष्टीची गरज आहे. तसं आपल्या जीवनामध्ये अध्यात्म आणि विज्ञानाची गरज आहे. दोन्हीची सांगड घातल्याशिवाय समाज विकसित होऊ शकत नाही, विकास होऊ शकत नाही. म्हणून अशा अनेक गोष्टी आपणाला कार्यक्रमातून, संघटनातून एक माध्यम बनवून समाजापर्यंत पोहोचवायचे. याच्यामध्ये पुरुषच नाही तर या समाज कार्यामध्ये, विकास कार्यामध्ये, देश उन्नत करण्यामध्ये, संस्कृतीचं रक्षण करण्यामध्ये आमच्या माता भगिनीचं खूप मोठं योगदान आहे, सर्वात मोठं योगदान आहे. आणि म्हणूनच आज कोण्याही देवा देवतेचं एक एक दिवसाचा उत्सव असतो, परंतु नारीचा सन्मान म्हणून, नारी जातीचा गौरव म्हणून आपल्या भारतीय परंपरेनं नारी जातीसाठी 9 दिवसाचा उत्सव दिलेला आहे. त्याला म्हणतात शारदीय नवरात्री. यांचा फार मोठा विकास कार्यामध्ये सहभाग असणं गरजेचं आहे. आणि ज्या ज्या वेळेस या धर्तीवर राक्षस पैदा झाले, ज्या ज्या वेळेस अराजकता पसरली, समाजामध्ये अत्याचार, दुराचार, भ्रष्टाचार, व्याभिचार, अनाचार इत्यादी आचाराचा सुळसुळाट झाला, त्या वेळेस देवता लोकांनी देवीची प्रार्थना केली आणि देवी प्रगट होऊन या विनाशकारी राक्षसांचा विनाश करण्याचं काम कोण केलं? देवीनं केलेलं आहे. अनादि निर्गुण प्रगटली भवानी, मोह महिषासूर मर्दना लागोनी. असं हे काम देवीच्याच हातून झालेलं आहे. वेळोवेळी आपल्या भारतामध्ये अशा अनेक देव्या आहेत, ज्या ज्या वेळेस धर्माला ग्लानी आली त्या वेळेस देवीचं रूप घेऊन प्रगट होऊन तेच ईश्वरीय तत्व, ईश्वरीय शक्ती देवीच्या रूपात प्रगट होऊन धर्माचं रक्षण करते. धन्य आहे ही भारत भूमी, धन्य आहे नारीची गरिमा. भारतीय नारी धर्माचं रक्षण करण्यामध्ये सिंहाचा वाटा आहे. म्हणून हे नवरात्री उत्सव आहे. नवरात्रीचा अर्थ आहे 9 दिवसची रात्र आणि 9 शब्दाचा अर्थ आहे नवीन. या नवरात्रीमध्ये सर्वांना एक संदेश देऊ इच्छितो की सर्वांनी आपल्या जीवनामध्ये एक नवीनता आणली पाहिजे. याचंच नाव नवरात्री आहे. आणि तसंच या नारी समाजाचा गौरव करीत असताना ज्या ज्या ठिकाणी माता शब्द आलेला आहे, भारत माता, गीता माता, गो माता, आणि आज आपण ज्याच्या आश्रयाला बसून आहोत ती गंगा माता आहे, जी वाहणारी आहे. निष्काम सेवा जिची आहे गंगा माता वाहत निघते. समुद्रापर्यंत जात असताना
कितीतरी जीवांना जीवदान देत जाते ती. श्यामलाम सुजलाम सुफलाम अशी ही धरती निर्माण करीत करीत अनेकांचं जीवन दान देत देत ती गंगा माता प्रवाहित होत जाते समुद्राकडे, आपल्या गंतव्यापर्यंत जाते. पण ती रिकामी जात नाही जाता जाता. अनेकांच्या उपयोगी, अनेकांचं कल्याण करीत, अनेकांचं पाप ताप धुवून कितीतरी शेती आणि कृषी विभागामध्ये त्या गंगा मातेचं योगदान आहे. म्हणून पाणी जपून वापरत जा. पाण्याचं गौरव आदर करीत जा. पाण्याची खूप मोठी विशेषता जीवनामध्ये आहे. हिंदीमध्ये एक वाक्य आहे, जल है तो कल है, जल है तो कल है, जल नहीं तो कल नहीं है. फिर पाण्या वाचून आपण जगू शकत नाही. म्हणून त्या पाण्याचं महत्त्व समजण्यासाठी आपण हे गंगा आरतीचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. एक गंगेची स्वच्छता आहे. आपल्यासाठी गंगा वाहते तर आपण स्वच्छता द्यावं. गंगा आपणाला पवित्रता देते आणि आपण गंगेला स्वच्छता द्यावं. पवित्रता देते ती गंगा आणि स्वच्छता आपणाला द्यावी लागते. तुम्ही स्वच्छता द्या. गंगेमध्ये स्नान करत असताना साबण लावू नये, गंगेमध्ये कचरा टाकू नये, गंगेमध्ये प्लॅस्टिक टाकू नये, गंगेमध्ये खरकट टाकू नये, गंगेमध्ये घाण करू नये. ही स्वच्छता कोण द्यायची आहे? आपण दिली. देवानं निर्माण केलेली सृष्टी आहे. या सृष्टीमध्ये साऱ्या वस्तू परोपकारी आहेत. असा एक मानवच आहे की दुसऱ्याकडून सेवा करून घेतो, परंतु आपण मात्र कोणाच्याच कामाला येत नाही, असा बेईमान माणूस. म्हणून संतांनी आपणाला शिकवलं की त्याच्या उपकाराची जाण ठेवा, ऋणमुक्त होण्यासाठी सेवा करा, स्वच्छता ठेवा, आरती करा, पूजन करा. या माध्यमातून आज आपण एवढे लोक इथं जमा झालो आणि या 4 वर्षामध्ये पहिली बारच आहे एवढी दुथडी भरून जाणारी गंगा आज आपल्याला पाहायला मिळाली. या 4 वर्षामध्ये 3 वर्ष मागे अशी गंगा पाहिली नाही, पहिली बार आहे. आणि यावर्षी तरी गंगा माता एक रुद्र रूप धारण करून आपल्या नगरीमध्ये प्रवेश झाला होता गंगा मातेचा. तर ते गंगा मातेची शांती करण्यासाठी आपणाला पूजन करणं, सेवा करणं, नमन करणं, प्रार्थना करणं आवश्यक आहे. कोणी म्हणेल की ते निर्जीव आहे, आपली प्रार्थना तिला काय कळते? तिला सगळं समजते. असं काही समजू नका. ते चेतना स्वरूप गंगा माता आहे. म्हणून फेडीत पाप ताप, फेडीत तिरीचे पादप, पोषित तिरीचे पादप, समुद्रा जाय आप गंगेचे जैसे. माऊली ज्ञानेश्वर महाराज सांगतात. गंगेची महिमा वर्णन केलेली आहे. वाचे म्हणता गंगा गंगा, सकळ दोष जाती भंगा. आपले दोष निघून जातात. गंगेकडून आपणाला ही सेवा कशी करावी हे शिकायला मिळते. काय स्वार्थ आहे का गंगेमध्ये? नाही ना. आपल्याकडून काय मागते ते? फक्त आणि फक्त स्वच्छता मागते. तर हे आपण सर्वांनी या स्वच्छतेकडे लक्ष द्यायचं आहे. अजून पुढे या गंगेच्या काठानं या किनवट नगरीमध्ये असं सुशोभीकरण, विकास कार्य झालं पाहिजे. आपण असं गंगा मातेकडे प्रार्थना करू आणि ज्यांच्या हातामध्ये सत्ता आहे, सत्य आहे, गंगा माता त्यांच्यावर कृपा करो की त्यांच्याकडून हे सगळं काम करून घेऊ, असं आपण सर्वांच्या वतीनं प्रार्थना करू. आपण जे जे काही करता येईल, जेवढं काही शक्य आहे, सर्वोपयोगी असलेलं कार्य, ना कोण्या जातीच्या नावानं, कोण्या पंथाच्या नावानं, कोण्या धर्माच्या नावानं हे काम नाहीच. हे तर सर्वोपयोगी आहे. कोण्याही पंथाचा राहो, गंगा गंगा आहे.
स्नानाला आलं तर कोणालाही नको म्हणत नाही ती. ते विचारत नाही की तू कोण्या जातीचा आहेस. भेद नाही, भय नाही गंगेला आणि भार नाही गंगेमध्ये. अशा प्रकारची ही गंगा प्रवाही होत आहे. तर अजून पुढे खूप विकास कार्य हो अशी सदिच्छा व्यक्त करूत, अशी सद्भावना आपल्या सर्वांमध्ये असावी आणि पुढील कार्य उत्तरोत्तर असंच प्रगतीपथावर असावं. आपण हयातीत आहोत तोपर्यंत आपणाला खूप पाहायला मिळावं हेच अपेक्षा आपण सर्वांनी उराशी बाळगून आपण आपली यात्रा पुढे चालू ठेवूया. आणि जे जे काही कार्यक्रम उपक्रम या परिसरामध्ये चालतात, जसा आता उल्लेख केला प्रास्ताविक मध्ये, त्या प्रत्येक कार्यक्रमाचं ध्यान आपण सर्वांनी ठेवायचं आहे असं समस्त सज्जनांना माझी विनंती आहे. मग ते राजकीय क्षेत्रातले असो, वैद्यकीय क्षेत्रातले असो, शैक्षणिक क्षेत्रातील असो, कृषी विभागात काम करणारे असो, कुठल्याही विभागात असा, कोण्याही विभागात राहा, परंतु विभाजित होऊ नका. विभागात कोण्याही राहा पण विभाजित न होता संघटित होऊन आपणाला आपलं काम पुढे घेऊन जाता येईल असं आपणाला काम करायचंय. म्हणून जास्त वेळ न घेता आपणाला आरतीच्या दर्शनाकडे आपणाला वळायचंय. आरतीचं सौभाग्य आपल्या सर्वांना मिळणार आहे. आता आपण सर्वांनी एक विनंती आहे की बस आता इकडं तोंड आहे ना, फक्त गंगेकडे तोंड करायचं आणि बसूनच आरतीचा आनंद घ्यायचा. ज्यांनी